मंडळी नमस्कार. आपण शेतात जातो त्यावेळेस आपल्याला असं काही दिसतं निसर्गातलं. तर आपण ह्याला म्हणत असतो केळी वेली. वेली म्हणतात आपल्याकडे. केळी वेली म्हणजे फुल असतं आणि फुलाचं रूपांतर ज्यावेळेस फळात होतं त्यावेळेस तो जो पिरियड असतो त्याला गावाकडं शेतातले शेतकरी किंवा हे बागायतदार लोक त्याला येली असं म्हणतात, केळी वेली असं म्हणतात. आणि मग त्यातून अशी मोठी मोठी परत लहानाची मोठी अशी केळी होताना आपल्याला दिसत असतात. अगोदर आपण पाहतो असं छोटी फुलं, हे फुल असतं, ह्या फुलाच्या मागून मग ती केळी निघतात आणि मग तीच केळी फुगल्यानंतर अशी जवळजवळ आता ही परिपक्व झालेत म्हणजे तोडायच्या माऱ्याची केळी आलेत. हीच अगोदर केळी फुलात असते, जी आपल्याला खाली दिसते. अशा प्रकारे ती फुलं असतात आणि मग त्याची असं केळीत रूपांतर होतं. तसंच ह्या आंब्याचं पण आहे. ह्या आंब्याच्या लहान लहान कैऱ्याचं रूपांतर आता मोठ्या कैरीमध्ये झालं. आता ह्याच्यात कुया झाल्या. आता हळूहळू ह्या कैऱ्या पक्क्या झाल्यानंतर त्याला पाड लागायला काही दिवस लागेल आणि पाड लागला की आपण त्या आंब्याला पाड लागला म्हणतो. त्या पुन्हा आपण कैऱ्या उतरवून घेतो खाली आणि त्या उतरवल्यानंतर मग त्या गवतामध्ये त्याला आडी घालून आपण ते पिकायला घालतो आणि मग त्याचा रस आपल्याला खायला मिळत असतो. या शेतकरी बंधूंनी या आंब्याच्या झाडाखाली गाय बांधलेली आहे. उन्हामुळे ती आराम करते.